12 महिने तुरुंगवास, आणि तोही गुन्हा दाखल न करता किंवा म्हणजे खटला न चालवता. हे ऐकूनच कसं तरी वाटतं, पण हो, भारतातल्या एका कायद्यानुसार हे शक्य आहे. आज आपण नेमक्या याच कायद्यावर बोलणार आहोत, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, ज्याला आपण NSA म्हणतो. आपल्याकडे या कायद्याबद्दल बरीच माहिती आहे, त्याची पार्श्वभूमी, त्यात काय काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. तर चला, याचा अर्थ काय आहे आणि हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे हे समजून घेऊया. अगदी बरोबर. हा कायदा म्हणजे NSA 1980 मध्ये लागू झाला आणि याचा मुख्य उद्देश आहे, काय म्हणतात त्याला, प्रतिबंधात्मक अटक. प्रतिबंधात्मक अटक म्हणजे बघा, जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी किंवा अगदी परराष्ट्र संबंधांसाठी किंवा कायदा सुव्यवस्थेसाठी किंवा असं समजा की जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी धोकादायक ठरू शकते, तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष गुन्हा करण्याआधीच अटक करता येते. अरे बाप रे, म्हणजे काही घडायच्या आधीच केवळ धोक्याच्या शक्यतेवर अटक. कमाल 12 महिन्यांसाठी. हो, कमाल 12 महिने. इथेच हा कायदा मला वाटतं थोडा वेगळा आणि गुंतागुंतीचा वाटायला लागतो. मग ही अटक करण्याचा अधिकार नक्की कोणाला आहेत आणि याची प्रक्रिया कशी असते? हे अधिकार राज्य सरकारला आहेत, जिल्हाधिकाऱ्याला आहेत किंवा पोलीस आयुक्तांना पण आहेत. आणि विशेष म्हणजे अटक केल्यावर त्या व्यक्तीला अटकेचं कारण लगेच सांगावं लागतं असं नाही. लगेच नाही म्हणजे किती वेळ? काही वेळा तर 10 दिवसांपर्यंतही कारण दिलं नाही तरी चालतं कायद्यानुसार. ही खूप असामान्य गोष्ट आहे खरखर. अच्छा, आणि म्हणूनच कदाचित जामिनाचा मुद्दा येतो, बरोबर? नेहमीच्या गुन्ह्यांसारखं नाहीये हे. अगदी, इथे जामीन मिळणं खूप म्हणजे खूपच कठीण आहे, कारण मुळात खटलाच लगेच सुरू होत नाही ना. पण मग या अटकेच्या निर्णयाचं काही परीक्षण वगैरे होतं की नाही, की सरकार म्हणेल तसं? नाही, तसं नाहीये. एक यंत्रणा आहे त्यासाठी. प्रत्येक केस अटक झाल्यावर एका ठराविक वेळेत राज्य सरकारने नेमलेल्या एका सल्लागार मंडळासमोर म्हणजे ॲडवायझरी बोर्डसमोर ठेवणं बंधनकारक आहे. त्याचे आजी किंवा माजी न्यायाधीश किंवा त्या पात्रतेच्या व्यक्ती असतात. ते सरकारला सल्ला देतात की अटकेसाठी पुरेसं कारण आहे की नाही. बरं. पण एक गोष्ट महत्वाची आहे बरं का. काय? त्यांचा सल्ला हा फक्त सल्ला असतो, तो सरकारवर बंधनकारक नसतो. ओहो, म्हणजे एक प्रकारे तपासणी आहे, पण अंतिम निर्णय सरकारचाच राहू शकतो. आता प्रश्न असा पडतो की इतक्या कठोर कायद्याची गरज का भासली असेल? म्हणजे 1980चा काळ किंवा त्यानंतरची परिस्थिती, काय कारण असू शकतात? बघा, भारतासारखा एवढा मोठा आणि इतकी विविधता असलेला देश, इथे अंतर्गत सुरक्षेची आव्हानं तर कायमच राहिली आहेत, नाही का? हो, ते खरंय. कधी फुटीरतावादी चळवळी, कधी जातीय किंवा धार्मिक तणाव, दंगली, कायदा सुव्यवस्थेचे मोठे प्रश्न उभे राहतात. तर अशा परिस्थितीत जो संभाव्य धोका आहे तो टाळण्यासाठी किंवा समाजात अस्थिरता पसरवणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखण्यासाठी सरकारला एका प्रभावी साधनाची गरज वाटली असावी. हा कायदा त्याच गरजेतून आला असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. एक प्रकारे सावधगिरीचा उपाय म्हणून. हे झालं कायद्याच्या गरजेचं समर्थन, पण दुसरी बाजू पण आहे जी खूप महत्वाची आहे. हा कायदा नेहमी वादात का असतो, यावर टीका का होते? याचं मुख्य कारण म्हणजे या कायद्याचा गैरवापर होतो असे आरोप वारंवार झाले आहेत आणि अनेकदा ते खरेही ठरले आहेत. अनेकदा असं दिसतं की राजकीय विरोधक किंवा सरकारवर टीका करणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा अगदी साधे नागरिक ज्यांनी फक्त आपलं मत मांडलं, त्यांच्यावर NSA लावल्याची उदाहरणं आहेत. NSA ना? तेच. मला वाटतं 2020 मधलं उत्तर प्रदेशातलं उदाहरण खूप चर्चित होतं, जिथे काही सोशल मीडिया पोस्टवरून NSA लावला गेला होता. बरोबर. मग इथेच प्रश्न उभा राहतो की या कायद्याचा उद्देश खरंच राष्ट्रीय सुरक्षा आहे किंवा वेगळं मत मांडणाऱ्यांना दाबून टाकणं आहे? कारण यामुळे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा येते, असं टीकाकार म्हणतात. म्हणजे जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 21 आणि अटकेविरुद्धचं संरक्षण आर्टिकल 22 यावर परिणाम होतो. अगदी बरोबर. विचार करा ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही महिनोमहिने खटल्याशिवाय तुरुंगात ठेवता, तेव्हा कुठेतरी नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे ते बाजूला सारलं जातंय की काय अशी शंका येतेच. कायद्याचा हेतू चांगला असू शकतो हो, पण त्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती निष्पक्षपाती आणि जबाबदार असणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग असा कायदा स्वतंत्रासाठीच धोकादायक ठरू शकतो. तर मग आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. NSA, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, हा नक्की काय आहे,
देशाच्या सुरक्षेसाठीचं गरजेचं कवच मानायचं याला, की मग सरकारच्या हातातलं नागरिकांचं स्वातंत्र्य कमी करणारं एक धारदार हत्यार? ह्याचं उत्तर खरं तर सरळ नाहीये. हो किंवा नाही असं देता येणार नाही. सत्य कुठेतरी मध्येच आहे असं मला वाटतं. देशाच्या सुरक्षेची गरज आपण नाकारू शकत नाही. ती महत्वाची आहेच, पण त्याच वेळी नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत बरोबर. तेही तितकेच पवित्र आहेत. लोकशाहीमध्ये या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. कायद्याचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून आणि अत्यंत पारदर्शकपणे काटेकोर निकषांवरच व्हायला हवा. आणि हे संतुलन कसं साधायचं हाच खरा प्रश्न आहे. कदाचित या कायद्याच्या अंमलबजावणीवर अजून जास्त कठोर, कायदेशीर किंवा संसदीय देखरेख असण्याची गरज आहे का, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जेणेकरून सुरक्षेच्या नावाखाली स्वातंत्र्याचा गळा घोटला जाणार नाही.